या ठिकाणी तुम्ही आता थंबनेल बघितलाच असाल, तर ह्या मित्रानं कहर केले, कहर असं म्हणावं लागेल. कारण या ठिकाणी अनेक विद्यार्थी 112 मार्क आहेत त्याचं फिजिकल जाणार नाही, 114 मार्क आहेत त्याचं फिजिकल जाणार नाही, परंतु ह्या भावानं, ह्या सातारकरच्या भावानं ऋषिकेश नाव आहे यानं सांगून आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर कोल्हापूर वनरक्षक या टेलिग्राम चॅनलवर त्यांनी काल संध्याकाळी 5 वाजता त्यानं मेसेज टाकला होता. फक्त नाव लक्षात ठेवायचं, ऋषिकेश भावाचं अभिनंदन आहे. खूप खूप शुभेच्छा तुला वनरक्षकमध्ये भरती झाल्याबद्दल. मी तुला पहिली शुभेच्छा देतोय, कारण की या ठिकाणी 100% तुझं नाव लिस्टमध्ये टॉपरला असणार असं मला वाटते. कारण की 192 बेरीज होणं अशक्य आहे, त्यामुळं 100% तू त्या ठिकाणी पात्र आहेस. चुकून जर तुम्हाला त्या ठिकाणी भेटला तर आपण तुझा इंटरव्ह्यू 100% घेऊ आणि माझ्या चॅनलवर तुझा इंटरव्ह्यू टाकूच. कारण की 112 मार्क घेणारे विद्यार्थी त्या ठिकाणी आउट ऑफ मारणं अशक्य आहे आणि 192 बेरीज झाली म्हणजे त्याला कोणत्या काची गरजच नाही आहे असं मला वाटते. कारण की या ठिकाणी आजपर्यंत कुठली जो रिझल्ट लागला आहे त्या रिझल्टमध्ये कोणत्याही पोरग्याची बेरीज 192 झालेली नाही आहे. जास्तीत जास्त 178चा रिझल्ट होता, 178 182चा रिझल्ट होता. आणि कोल्हापुरामध्ये जे कोल्हापूर वनरक्षक आहे या वनरक्षकमध्ये 192चा पहिल्याच बॅचचा पहिलाच टॉपर या ठिकाणी निघालेला आहे. त्यामुळं जरासं आता तुम्हाला वाटत असेल की बाबा खरं आता मेरिट जास्त जाईल की नाही जाईल, तर मित्रांनो या ठिकाणी वनरक्षक कोल्हापूरचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड अत्यंत चांगलं आणि सोयीस्कर आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगले गुण सर्वांनाच येण्याची दाट शक्यता आहे आणि मेरिट थोडं जास्त जाण्याची दाट शक्यता आहे. आता 13 जागा शिल्लक होते ओपनच्या, त्यातल्या 1 जागा तो ऋषिकेश भावाला काढूनच ठेवावा असं म्हणावं लागेल. भावाने या ठिकाणी कहर केलेला आहे असं मला वाटते. असं 112वाला किंवा 116वाला किंवा 110वाला कुठल्याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी टॉप रनिंग मारलेलं नाही आहे. या ठिकाणी पहिला टॉपर पहिल्या बॅचचा निघणं आणि ते पण सांगून ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या भावानं अगोदरच मेसेज केला होता की नाव लक्षात ठेवा ऋषिकेश नाव मी काल वाचलं होतं, त्याचबरोबर तो मेसेज मी आत्ता बघितला. त्यामुळं तुम्हाला ही माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. आणखीन कोणीचा जर कुठल्या विद्यार्थ्यांनी जे बेरीज 180 किंवा 182 किंवा 186 झाल्याचे तर माझे इंस्टाग्राम आय डी आहे केसरकर96, त्याच्यावर तुम्ही मला जाऊन मेसेज टाका. 100% तुमचा फोटोसहित तुमचं त्या ठिकाणी मी व्हिडिओ बनवून देईन आणि त्या ठिकाणी मी जर त्या ठिकाणी आलो तर तो आता ऋषिकेश भाऊ जर भेटला तर 100% त्याच्याशी आपण संवाद साधू. ते कसा प्रॅक्टिस केला, काय केला, अभ्यास कुठल्या पद्धतीने केला, कोणत्या अकॅडमीमध्ये होता, ही सगळी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.